तर आताच्या घडीची सगळ्यात लेटेस्ट अपडेट येते खांदेश्वर मधून। देवत गावातील मांगूर माशाची विक्री करणाऱ्या विरोधात खांदेश्वर पोलिसांची कारवाई आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहू शकतात। देवत हद्दीतील पुष्पनारायण सोसायटी बिल्डिंग नंबर 25 जवळील जागेत बंदी असलेल्या मांगूर माशाची विक्री होत असल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वपोनी लांडगे यांना मिळाली। त्यानुसार वपोनी लांडगे व पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले। त्यांनी मांगूर मासे विक्री होत असलेल्या जागेवर छापा टाकला। यावेळी 511 किलो बंदी असलेले मांगूर मासे जप्त करण्यात आले व ते नष्ट करण्यात आले। परिसरात अशा प्रकारे कुठे बंदी असलेल्या मांगूर माशाची विक्री किंवा साठवणूक किंवा मांगूर माशाचे पालन केले जात असेल तर याची माहिती ताबडतोब 112 नंबरवर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। या माशाच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याची संभावना असते, त्यामुळे हा मासा कोणीही खाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान वपोनी लांडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही वर्ष देवत येथे मांगूर माशांची विक्री खुलेआम होत होती। मात्र खांदेश्वर पोलिसांच्या अचानक केलेल्या कारवाईमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या, पनवेल। आमच्या झोन 2 चे DCP पंकज दाने साहेब यांना ह्या मांगूर माशाबद्दलची माहिती मिळाली होती। त्यांनी आम्हाला बोलून सदर माहितीची खातरजमा करायला सांगितली। त्यानुसार आम्ही ही कारवाई या गावात केलेली आहे। पनवेल तालुक्यामधील देवत ही ग्रामपंचायत आहे। ह्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये एका निर्जन ठिकाणी एका जंगल अशा भागामध्ये ज्या जागेचे मालक भालचंद्र गोडबोले आहेत, त्या इस्मानी अब्दुल गाजी यांना ही जागा भाड्याने दिली होती। सदर ठिकाणी ते मंगूर नावाचा मासा, जो मासा की त्याला सरकारने त्याच्यावरती बॅन आणलेला आहे, जो मासा खाल्ल्याने माणसाला कॅन्सर होऊ शकतो, अशा प्रकारचा मासा तो विक्रीसाठी तर आणत होता आणि इथून तो आपल्या इथं लोकल मार्केटला विकत होता। अशी बातमी जेव्हा आम्हाला मिळाली तेव्हा आम्ही सदरची बातमी ही आम्ही खात्री करण्यासाठी तर खात्री करून घेतली। त्यानंतर मत्स्य विभागाला त्याबद्दलची आम्ही कल्पना दिली। त्या लोकांची टीम आम्ही समिती घेऊन आलो आणि ती टीम आणि आम्ही असे मिळून आज रोजी आम्ही ही कारवाई केलेली आहे। कारवाई करताना आम्हाला जवळजवळ 550 किलो हा मंगूर नावाचा मासा भेटलेला आहे। तो मासा आम्ही जप्त करून त्याची इथेच संबंधित विभागाच्या मार्फतीने त्या माशांची आम्ही विल्हेवाट लावून टाकलेली आहे। लोकांना हीच विनंती आहे की लोकांनी असे मासे जे बॅन आहेत ते मासे खरं लोकांनी खाऊ नये, ज्याच्यामुळे आपल्या आरोग्यास ते हानिकारक आहेत अशी लोकांना विनंती आहे। आता हा मासा ॲक्च्युली कुठून आलेला आहे त्याचा आम्ही शोध घेणार आहोत। तसं मत्स्य विभागाकडून जी आम्हाला खबर दिली जाईल त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही करणार आहोत। त्याच्यामध्ये आम्हाला अब्दुल रज्जाक हे जे भेटले आहेत मालक आहेत ते आणि त्याबरोबर जे 4 कामगार आहेत असे टोटल 5 आरोपी आता आम्ही सदर ठिकाणी भेटलेले आहेत, त्यांची आम्ही पुढची कारवाई करत आहोत। हा जो मासा आहे तो आफ्रिकन कॅटफिश म्हणून किंवा थाई मागूर म्हणून ओळखला जातो। त्याची आपल्याकडे 2000 नुसार इसवी सन नाही 2000 साली त्याला NGT राष्ट्रीय हरित लवाद यांनी बॅन केलेला आहे तो मासा की बाबा हा कल्चर करू नये, याचं कल्चर, कन्झम्पशन आणि विक्री हे सगळं बॅन आहे। तर त्यासाठी आम्ही सगळीकडे प्रयत्न चालू असतात आमचे की बाबा कोणी तक्रार केली तर आम्ही तिथे जाऊन तो साठा नष्ट करतो। आता ह्या माशाचं आपल्याला तब्येतीसाठी काय परिणाम होतो तर ह्याच्यामध्ये ATC लीड आहे, त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सरचा धोका उद्भवतो आणि हा कॅन्सर आपल्याला माहिती आहे की ते हानिकारक आहे, त्याच्यामुळे आपण हा मासा खाणे टाळावे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर हा मासा आपल्या नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये गेला तर तिकडचे जे मासे आहे किंवा तिकडची जी छोटी इकोसिस्टम आहे तो ती नष्ट करून टाकेल आणि स्वतःचं राज्य करून बसेल। हा मासा आपल्याकडे जास्त जात नाही, नॉर्थ ईस्टकडे जास्त खाल्ला जातो, त्यालाही लोक प्रेफर करतात। जेव्हा विक्रीसाठी उपलब्ध असतो बाजारात तेव्हा पण आम्ही लोकांना त्या विक्री करतात त्यांना पण सांगतो, पण ही खूप मोठी साखळी आहे की बाबा कल्चर दुसरीकडे केलं जातं, तिकडून मग असं आणत इथपर्यंत आला जातो। तर आम्ही त्यांना पण आवाहन करतो की ह्या प्रजातीचे मासे तुम्ही विकू नका, हे विकल्याने लोकांना हानी पोहोचू शकते त्यांच्या। हा मासा आहे, हा काहीही खातो, म्हणजे तुम्ही त्याला काही द्या, पोल्ट्री वेस्ट किंवा काही, त्याची प्रोडक्शन कॉस्ट पण खूप कमी आहे, त्याच्यामुळे कल्चर करणाऱ्यांना पण तो
फायदेशीर ठरतो आणि तो उत्पन्न जास्त मिळवून देतो. तुम्ही कशासोबत त्याला द्या, त्याला असं माशाचं खाद्य जसं लागतं तसं त्याला द्यायची गरज लागत नाही. तो काही आणतो म्हणजे त्याला तुम्ही काही द्या, कोंबडी द्या, मेलेली कोंबडी द्या, तो पण ते खाणार. त्याच्यावर असे स्पॉट असतात, ग्रेइश कलरमध्ये असतो आणि त्याच्यावर छोटे छोटे स्पॉट असतात आणि एअर ब्रीदिंग कॅटफिश आहे तो. त्याला तुम्ही बाहेर काढलं 3-4 तास तो पाण्याच्या बाहेर राहू शकतो, हवेवर पण जगू शकतो तो 3-4 तासांसाठी. आता हा मासा जो मार्केटमध्ये विकला जातो त्यांच्यावर पण आता आम्ही कारवाई चालू करणार आहोत, कारण का हे सगळीकडे खूप पसरत चाललेलं आहे याचं जाळं, तर ते कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. तर ते आता आम्ही ती कारवाई योजलेली आहे आणि आम्ही त्याप्रमाणे ते कारवाई करणार आहोत. तर हे 550 किलो आपण इकडे आज हे केलेलं आहे, पण आपण यायच्या आधी पण यांनी विक्री केली होती माशांची. साधारण इथे त्यांनी 7-8 दिवसामध्ये जवळजवळ 2200 किलो मासा विकलेला आहे. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.